मजेत. हे हॅलो एव्हरीवन, आजच्या तुमचं स्वागत आहे. मी तुमच्या दास रडक. तर कसे आहेत? मजेत. ऑब्विसली मजेच ना, कारण की मी पण मजेत. तुम्ही राहा. हर हर माझे राजा दे. तर गाईस हे बघा, आमच्या घरी देव बसलेला आहे, म्हणजे देवी बसलेली आहे आज. तर ठीक आहे, आज थर्सडे, तर दर थर्सडेला देवी बसते, असं काही नाही. तर ठीक आहे. आणि आज माझा उपवास आहे. मम्मी पप्पा सगळ्यांचा उपवास आहे घरात. तर आज जेवण पण काय बनलं नाही. मी फ्रूट्स खाल्ले होते सकाळी, बस इतकं. जण मी आंघोळ करून आता जस्ट आलेली आहे. आणि आज माझा हेअर वॉश डे होतं, तर हेअर वॉश केलेलं. मी मस्त कुर्ती घातलेली आहे. तर ठीक आहे. तर मजेत असेल तुम्ही लोक. ऑफिसली मी पण मजेत. तुम्ही राहा. हर हर महादेव राजे. वापस रिपीट करते. तर गाईस आज बनणार आहे पुरणपोळी आणि चपातीचा मीठ. कारण की रात्री आमचा उपवास सोडायचा आहे, तर मस्त रात्री काहीतरी बनवणार आहे माझी मम्मी. काय ना, मला तर माहिती काय बनवणार. पुरणपोळी आणि चपाती. ऑब्व्हियसली तुम्ही लोकांची पण घरी पुरणपोळी नाही तर चपाती तर बनलीच असणार, ऑब्व्हियसली. आहेत नो. मग काय नाही, माझा आज हेअर वॉश डे होता, तर मी हेअर वॉश केलेला आहे. ठीक आहे. तर आता मी काय करू, मला हे सुचत नाही, कारण की मला होतंय बोर. आणि मला अभ्यास पण करायचा होता. तर अभ्यासाला तर खूप टाईम. हात नाही पकडायचा, ती हातात पकडायला, कारण की उलटं करायला मला जमत नाही. जमता पण ह्यो हात दुखायला लागलाय. तर मी मस्त हेअर वॉश केलेले आहे. माझी हेअर्स ना लोक नाही सांगणार, नजर लागणार मग नको. आणि माझा लुक बघा. अजून मला करणार आहे स्किन केअर. तर स्किन तर एकदम परफेक्ट आहे, नाही ड्राय नाही, एकदम मस्त ग्लोई आहे. पण तरी पण स्किन केअर करायला आपल्याला काय जातं. स्किन केअर तर जरुरी आहे आईज. तर काय नाही, चला करूया स्किन केअर. लेट्स स्टार्ट अ स्किन केअर. तर गाईस चला आता करूया स्किन केअर. मस्त थोडी सनलाईट येते, तर त्याचं आपण करूया आपल्याला स्किन केअर. तर लेट्स स्टार्ट अ स्किन केअर. मी तर सजवून ठेवलेले, म्हणजे मला पहिले काय काय लावायचं. तर मी पहिला लावणार हे कोको बटर वॅसलीन. तर मी लावणार ही वॅसलीनचं कोको बटर. ठीक आहे. स्किनला अप्लाय करणार मी वॅसलीन. प्रमोशन नाही करत आहे, नो प्रमोशन. बस दाखवते की मी वॅसलीनचं कोको बटर लावते फेसला. ओ माय गॉड, इथं रेड झालेलं आहे. लिपस्टिकचं पण काय सर्दी पण उलटू. तिचा वास थोडासा स्ट्रॉंग आहे, बट इट्स ओके. याचा वास इतका स्ट्रॉंग आहे, डोळून म्हणजे पाणी यायला लागलं. तर वाचून स्ट्रॉंग स्मेल, खूप जास्त स्ट्रॉंग. सर्दी वाटते, डोळून पाणी यायला लागलं. सर्दी गोळा बेस्ट. ओके. चमकतंय का? थोडं चमकतंय ना. असंच थोडं सनलाईट आलं खाली आहे, चांगलं आहे. जितकी सनलाईट ठेवा. जिकडं ऊन नाही तो येल्लो आणि जिकडं ऊन आहे तिकडं बघा गेली सनलाईट. असं कसं केली आहे. जिकडं ऊन आहे तर वाईट झालेलं आहे. नेक्स्ट आय कॅन अप्लाय टू अ सॉफ्ट मॉइश्चरायझर. नो प्रमोशन. आज प्रमोशन नाही करणार आहे. कसं फुललेलं आहे. अप्लाय टू माय फेस. एक क्लेन्झिंगसाठी मी काम होतं. नेकला लावणार आहे थोडंसं. मस्त वाटते यार. याची स्मेल इतकी स्ट्रॉंग नाही आहे तितकी वॅसलीन कोको बटरची होती. 15 ते 20 मिनटं सुकू देऊया हवा मारून वगैरे. कारण की जर हवा लागणार तर थोडंसं तरी सुकणार नाही. सुकायचं खूप जरुरी आहे. तर गाईस हवा मारून झालेली आहे. सॉफ्ट मॉइश्चरायझर लावलं. आता लावणार आहे मी पावडर. माझा हार्ट लावूया पावडर.
थोडंसं सुकलेलं आहे. होते नेकला पण स्माइल कपडा वर पडला. तर काय जगा मी पावडर लावतो झालेलं आहे. ब्लेंड पण नीट केलेलं आहे मी. थोडंसा ग्लो वाटतं स्किनला. तर आता मला लावायचं आहे हॅलो मस्कारा लावायचा आहे. मला मस्कारा कुठे गेला मस्कारा. आणि मस्कारा आणि ब्लश बस. हे ब्लश मी कशात ट्रान्सफर केले एक झेंडू आमच्या डब्यात. खरं काय माझं जे ब्लश होतं ते म्हणजे ना असेच त्याच्यात होतं आणि ते एकदम तुटून तुटलेलं आहे माझ्याकडून. तर मी त्याला वापस होममेड ब्लश बनवलेलं आहे. बघा होममेड आहे हे टेक्स्चर. आय लव्ह इट दिस टेक्स्चर. ठीक आहे बघा मला दाखवून येते टेक्स्चर. दिस टेक्स्चर इज सो गुड. जस्ट पिंक पिंक पण आहे आणि खूप हे पण नाही आहे कारण की मी वॅसलीनचं कोको बटर मिक्स केलेलं आहे त्यामुळं मी टेक्स्चर येतो मला स्किनचं. लव्ह व्हेरी व्हेरी मच दिस टेक्स्चर. नोजला पण थोडंसं एकदम बस. माझ्याकडे हे तरी यानेच मी हे करते आता. लाल झाले पिंक झाले जास्त लागलेला आहे ब्लश व्हेरी एक्स्ट्रा. ओ माय गॉड खूप जास्त लाल 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 झालेलं आहे. ए माय गॉड व्हॉट इज दिस सो. तर काहीच खरं सांगायचं इतकं टेक्स्चरचं भारी होतं खरं. म्हणजे बाहेरच्या पेक्षा घरचं चांगलं ब्लश बनवलेलं. तुम्हाला कधी माझ्या होममेड ब्लशची रेसिपी पाहिजे ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. मी लगेच तुम्हाला माझी ब्लशची रेसिपी शेअर करणार तुमच्यासोबत. ठीक आहे. आणि नुसतं 2-3 इंग्रेडियंट्स बस व्हेरी इझी. समजा 10-20 रुपयातच बनून जाईल इतकी रेमेडी इतकी भारी आहे. 20 रुपये तयावून. तर आता मी याच्यावर लावणार आहे पावडर कारण की थोडीशी टेक्स्चर रेड रेडला झालेलं. तर ते पिंकिश कलर आहे. थोडंसं कमी करायला याला पावडर लावते आहे. ब्लेंड मी याच्याने करणार आहे. माझ्याकडे पहिल्याचा याचा ब्रश आहे छोटा. छानच ते यार. I love it very much. That's cute. Vaseline लिप्सन. हे जे ब्लश आहे ना हे मी लिप्सला पण अप्लाय करू शकते ऑब्विसली. खूप
इझी पण आहे, मस्त पण आहे, होममेड. पण तरी पण माझ्या लिप्सला मी काहीच लावणार नाही, ब्लश नाही, लिपस्टिक नाही, काहीच नाही. कारण की लिप्स पहिल्यापासून पिंक पिंक आहे. मी ना हमेशा म्हणजे रोजच्या रोज लावत तर नाही. मी आज तुम्हाला याच्यामुळे दाखवलं कारण की मी पहिल्यांदा बनवलं होतं ना होममेड. खूप भारी पण बनलेलं. मला ब्लश वगैरे लावायला आवडत नाही, ब्लश नाही, लिपस्टिक नाही. मला हे सगळं बिलकुल लावायला आवडत नाही. पण आता तुम्हाला दाखवायचंच होतं तर मी थोडंसं लावून घेतलेलं आहे, एकदम 2-3. पण माझा मस्कारा कुठे गेलेला आहे गाईज, आय डोंट नो. मस्कारा काय झालेला आहे माझा अचानक. इथंच पडला होता, मी शोधते इकडून इकडं. आवाज येतो या नाही लावणार आहे. कसं लगा लावते माझं आयब्रो मस्कारा. यो बघा नाही हवं कोणतं सर भारी आहे तू. नॅचरल भारी आहे पण ओ माय गॉड, मैं मस्कारा पडलेला आहे माझा मस्कारा. असं वाटतं मी मस्कारा लावू नको यार. लावलेला इथं वा राग होतोय मला यार. लास्ट अँड फाईन हे कधी लागलं तर मी बिलकुल पण नाही लावणार. मस्कारा मी इरेजच करून टाकून डायरेक्ट. हाताला पण लागलेलं आहे, ह्या बोटाला लागलेलं मस्कारा. राग येतो मला मस्कारामुळं ना, सगळ्यात जास्त राग येतो मला. कारण की हे मस्कारा ना कधी पण नीट लागत नाही गाईज. मी मस्कारा नाही, आय हेट मस्कारा पासून आय हेट बनणार कधीच नाही लावत. हे बघ इथं लागलं, इथं लागलं, इथं पण लागलं. कुठे गेलं बोट, इथं पण लागलं होतं, इथं पण लागलं. आय हेट मस्कारा, आय हेट व्हेरी व्हेरी मच. आता रब करते याला मी, आता काढून बरं काय काही पण नाही आहे माझ्याकडे. मी केलेलं याला इरेज आता मला एका कपड्यात पुसायला लागलं. आय हॅव वन क्लोथ, 1 सेकंड मी येते. आणलेलं आहे मी एक कपडा, काय करू मी याचं. निघतो डोळे बंद करून राहावं लागतं. मी 1 मिनिट पुसते मी तुमच्याशी भेटते.
तर काय मी पुसलेलं आहे एकदम नीट. आता मला एक लावावं लागतं पावडर. अजून काही उपाय नाही. तर आता मी ब्लेंड झालेले वॅसलीन घेणार, रफ असे रफ करते मी आणि मी मस्त अप्लाय करते. आता मी घेतलेला आहे ब्रश, त्यानेच आता मी करणार आहे माझ्या आईजला. काय करू अजून काय नाही. तर आपल्याला हाताने I am get ready with me. झालं मी रेडी. लास्ट इज अ टिकली. त्याच्यावर टिकली कोणती छान दिसणार आहे माहीत नाही, मी बघती पहिला कोणती घालली ती. आता मी लावते पिंक कलरची बिंदी. पिंक आय हॅव पिंक बिंदी. लेट्स सी कलर लावलेली कशी दिसते. हो छान दिसते, मॅच करते मॅच सिल्वर कलरची. ठीक आहे, हे सगळं काय झालेलं आहे. आता मी हे सगळं आवरून ठेवते पहिली बात. तर 1 सेकंड 5 मिनटं आहे, मी लगेच आवरून. तर माझं आवरून झालेलं आहे गाईस. ठीक आहे, तर गाईस आता मी माझे काही केसाला करते कमी. तर गाईस मला माझी कमी भेटलेली आहे. फर्स्ट एक सिंपल आणि एक वुडन. मी दोन्ही कंगवे वापरते म्हणजे हेअर्ससाठी स्पेशली. तर पहिले ना मी वुडन कोंबली आपल्या केसाला एकदम स्ट्रेट करून घेतली आहे. ठीक आहे, येणी झालेली आहे. आता हे मी करू आपण सगळ्यात छोटा गुप्ता मी निघून जातो. तर आता आपण लावणार आहे थोड्या प्रमाणात ऑइल म्हणजे हेअरसाठी. ते मग खालच्या जागी वर जागी नाही लावणार आहे मी. लावलं तर एकदम स्कॅल्पच्या आसपासून. ठीक आहे, थोडं पुलिंग करूया आपण हेअरला. पुलिंग करणं पण सुद्धा जरुरी आहे. टॅपिंग ओके. म्हणजे ते गाईस काही इतका गुत्ता काय जमलेला आहे ह्यावर, काहीच केस नाही आहे. इतका गुत्ता याच्यासाठी नाही जमला कारण की केस धुवायच्या पहिले मी केसांना नीट कोंब करून जाते. कारण की केस जेव्हा कोंब करून गेलो ना आपण केस धुवायला तर इतका डॅमेज होत नाही आपले हेअर्स आणि हेअरफॉल पण नाही का. तर मला केस हे करून जायचं करते. हेअर्स सुद्धा सिल्की झालेले आहेत आता.
ठीक आहे. आय एम रेडी. रेडी. ठीक आहे. आता काय स्किन केअर पण झालेलं आहे, सगळं काय झालेलं आहे. आता थोडंसं आराम करूया. ठीक आहे. थोडंसं आराम. 3 वाजलेले आहेत. ठीक आहे. 4ला मी झोपून घेईन, थोडंसं रेस्ट घेणं पण जरुरी आहे. मग मी उठणार डायरेक्ट अभ्यासाला. अभ्यास तर झालेला असं काही नाही, मग तरी पण. ठीक आहे. तर गाईज माझा अभ्यास झालेला आहे. मी अभ्यास केला तर झोपली बिपली काय नाही, पण अभ्यास मी करून घेतो अजून. ते तुम्हाला काय दाखवणार. मी म्हटलं काय रोज रोज अभ्यास 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 दाखवायला बोर होशाल तुम्ही पण. तुम्ही लोक रोज रोज बोर होशाल तर हे बघा तेच थोडं आता हे काय काय हे माझ्या मम्मीने पूजेसाठी फुलं आणलेले आहेत आणि बघा मी अशी एकदम मस्त सजवून ठेवलेले आहेत. वास पण खूप भारी आणि मस्त दिसते मला. गाईस लेट्स फोटो. तर ठीक आहे. तर आता तशी मग आम्ही पूजाच करणार आहे, काय नाही बस. ठीक आहे. यो ब्लॉग मी इथंच एंड करते कारण की आता खूप काम पण आहे मला पुढं. तर आता काय नाही, जेवणार आणि झोपणार बस. दॅट्स इट. तर यो व्लॉग मी इथंच एंड करते. तर ठीक आहे, ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया आपण मजेदार ब्लॉग्समध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हर हर महादेव. राधे राधे. बाय बाय.